The three-dimensional arrangement of particle like atom, ion, molecule is called as three crystal structure. मूळचं आता काय बघायचं आपल्याला क्रिस्टल स्ट्रक्चर. क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय? three-dimensional orderly arrangement of particle like atom, ion, molecules. आता कॉन्स्टंट पार्टिकल्स म्हणजे तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे कोण? ऍटम असतील, आयन्स असतील किंवा मोलेक्युल्स असतील. ह्यांची जी काय एका ऑर्डर मधली जी काय अरेंजमेंट आहे त्या क्रिस्टल मधली त्याला काय म्हणलं जातं? क्रिस्टल स्ट्रक्चर. दी three-dimensional orderly arrangement of constant particles like atom, ion, molecule is called as काय म्हणलं जातं? crystal structure. And it gives geometrical arrangement of these particles. And this arrangement of particle described by using terms lattice and basis. काय? These arrangement of particle described on the basis of lattice आणि दुसरा काय असतोय? basis. आता लॅटाईस कुणाला म्हणायचं आणि बेसिस कुणाला म्हणायचं बघूया आपण. त्याच्यामध्ये सुरुवातीला क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय? एखाद्या क्रिस्टलचं जर स्ट्रक्चरचा शेप बघायचा असेल काय दिस क्रिस्टल स्ट्रक्चर गिव्स द जॉमेट्रिकल शेप ऑफ दिस सॉलिड. याच्यामध्ये जर बघितलं दी three-dimensional orderly arrangement of constituent particles like atom, ion, molecule is called as काय? क्रिस्टल स्ट्रक्चर असं म्हणलं जातं. मग आता हे क्रिस्टल स्ट्रक्चर कशावरती बेसिकली डिपेंड असते तर लॅटाईस आणि बेसिस. आता सुरुवातीला आपण बघतोय क्रिस्टल लॅटाईस. काय? क्रिस्टल लॅटाईस. three-dimensional orderly arrangement of particle of that point is called as crystal lattice किंवा space lattice. क्रिस्टल लॅटाईसची व्याख्या काय? दी three-dimensional orderly arrangement of constant particles of that point is known as crystal lattice. काय म्हणलं जातं याला? क्रिस्टल लॅटाईस. The three-dimensional orderly arrangement of particle of that point is known as crystal lattice. These crystal lattice are connected by straight line. This gives geometrical shape and crystalline shape of these crystal. And these crystal lattice depend upon shape of unit cell. And shape of unit cell depend upon the length of three edges and angle of these क्रिस्टल लॅटाईस. आता याच्यावरनं जर बघितलं क्रिस्टल लॅटाईस म्हणजे काय? three-dimensional orderly arrangement of constant particles of that point. काय? three-dimensional orderly म्हणजे काय? सिक्वेन्सली एका लाईन मध्ये जे काही पार्टिकल्सची अरेंजमेंट असते. three-dimensional orderly arrangement of particles arrangement of constant particles like atom, ion, molecules of that point. काय? at that point. आता ह्याला काय म्हणलं जातं तर क्रिस्टल लॅटाईस. आता हा क्रिस्टल लॅटाईस कसा ठरवतो आपण? which describes the shape and geometry of these molecule. These crystal lattice depend upon shape of unit cell. आता युनिट सेल कुणाला म्हणलं जातं? जर सपोज आपण एका डब्यामध्ये लाडू भरतोय. हा डबा तुमचा जो काय आहे ह्या आकाराचा डबा आहे. ह्याच्यामध्ये लाडू भरत असताना आपण कसे भरतोय बघा. अगदी त्याच्या बेस पासून जी काय अरेंजमेंट आहे ती कशी सिक्वेन्शियली किंवा ऑर्डरली अरेंजमेंट असते. आता पुन्हा दुसरा बसवत असताना जास्तीत जास्त मॅक्झिमम पॅकिंग होण्यासाठी आपण काय केला? हा दुसऱ्याच्या डोक्यावरती पुन्हा हा पुन्हा हा पुन्हा हा पुन्हा हा ह्या पद्धतीने पुन्हा ह्या दोघाच्या मध्ये एक पुन्हा ह्या दोघाच्या मध्ये एक ह्या पद्धतीने आपण काय करत असतो? ह्या लाडूंची पॅकिंग करत असतोय. पूर्ण डब्याच्या झाकणापर्यंत बसवतोय बघा. तसेच एखाद्या सॉलिड मधली जी काही पार्टिकल्सची अरेंजमेंट आहे ती ह्या पद्धतीने असते. मग जर का सपोज पहिला डॉट जर आपण इथं दिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा या पद्धतीने दिलं. आता दुसरा पार्टिकल ठेवत असताना कुठे येतो? दोघाच्या मध्ये असेल. दोघाच्या मध्ये दाखवतोय बघा आपण. आता हे आपण आपल्या समजून घेण्यासाठी मांडतोय. पण आता ही जी काय पार्टिकल्सची अरेंजमेंट आहे वरच्या जर स्ट्रक्चर मध्ये बघितलं तर कशी असते? ऑर्डरली अरेंजमेंट.
त्याच पद्धतीने आता आपण एक्झाम्पल बघतोय, पुन्हा हा दुसरा, पुन्हा पहिल्या या ठिकाणी, पुन्हा या दोघांच्या मध्ये, पुन्हा या दोघांच्या मध्ये, पुन्हा या दोघांच्या मध्ये, पुन्हा एक्स्ट्रा, पुन्हा या दोघांच्या मध्ये. ह्या पद्धतीने जी काही पार्टिकल्स अरेंजमेंट असते ती कशी असते, ऑर्डरली किंवा रेग्युलर मॅनर मध्ये. मग जर का आता बघितलं यांच्यामध्ये काय, यांच्यामध्ये जर कन्सिडर केलं तर एक युनिट सेल काढायची आपल्याला. काय, एक युनिट सेल कन्सिडर करायची आहे. युनिट सेल कन्सिडर करत असताना युनिट सेल कन्सिडर करत असताना या पद्धतीने कन्सिडर केलं आपण. ही काय झाली, एक युनिट सेल. आता एका तुमच्या क्रिस्टल मध्ये अनेक युनिट सेल आहेत. काय, दीज क्रिस्टल्स इज मेड अप ऑफ मेनी युनिट सेल. त्यातले एक युनिट जर बघितलं तर अशा पद्धतीने असते, क्युबिक स्ट्रक्चरचं. काय, क्युबिक स्ट्रक्चरचे हे एक युनिट सेल असते. आता पुन्हा जर इथून पुढे बघितलं तर दुसरी युनिट सेल तयार होईल. काय, इथून पुढे जर कन्सिडर केलं पुन्हा दुसरी युनिट सेल तयार होते ह्या पद्धतीनं. बघा, पुन्हा अजून पुढे गेलं तर तिसरी युनिट सेल तयार होत असते. अजून जर पुढे गेलं तर चौथी. अशा अनेक युनिट सेल एकत्र येऊन काय तयार झालेला असतो, तुमचा क्रिस्टल तयार झालेला असतोय. त्याला काय म्हणतोय आपण, क्रिस्टल लॅटाइस. The three-dimensional orderly arrangement of constituent particle at that point is called as crystal lattice. And this crystal lattice is connected by straight line which gives the geometrical shape of this crystal. And this crystal lattice depend upon shape of unit cell and shape of unit cell depend upon the edge length. काय, ह्या ज्या काही कडा आहेत ह्या युनिट सेलच्या, ह्या कडांच्या लांबीवरती डिपेंड असते. आणि अजून कशावरती डिपेंड असते तर बॉन्ड अँगल इन युनिट सेल. काय, बॉन्ड अँगल इन युनिट सेल. आणि दीज एज लेंथ आर डिनोटेड बाय ABC. ह्या एज लेंथ कशा दाखवल्या जाते तर ABC. समजा याची लांबी A असेल तर याची लांबी B असते, याची लांबी C असते. हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे बघा, 3D. काय, आपण घराचा जर आराखडा काढला तर पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर केला जातो बघा. पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग बरोबर कर्ण वर्ग. ह्या बरोबर काय केलं जातं, A वर्ग अधिक B वर्ग बरोबर हा जो काही कर्ण वर्ग आहे हे कन्सिडर केलं जातं. मग ह्या 3D वरनं आपल्या घराची जी काही चौरस आकृती खोली आहे ह्याचा शेप ठरवला जातो. काय, पहिली बाजू वर्ग बरोबर अधिक दुसरी बाजू वर्ग बरोबर कर्ण वर्ग. ह्याच्यानुसार आपण 3D स्ट्रक्चर नुसार काय पुढचा आराखडा तयार करतो. त्या पद्धतीने एका युनिट सेल वरती ह्या लॅटाइसचं स्ट्रक्चर डिपेंड असते. मग काय म्हणलं जातं, दिस 3 डायमेन्शनल ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल लाईक ॲटम, आयन, मोलेक्यूल at that point is called as crystal lattice. And this crystal lattice connected by straight line which gives the geometrical shape of the crystal. And this crystal lattice depend upon the shape of unit cell. एक युनिट सेल म्हणजे काय, हे एक ह्या जे काही क्रिस्टल आहेत, अनेक क्रिस्टल आपण त्या डब्यामध्ये भरलेले आहेत बघा. काय, अनेक क्रिस्टल. मग त्या क्रिस्टलचा शेप कशावरती डिपेंड असतोय तर लॅटाइस वरती. आणि लॅटाइस कुणामुळे तयार होते तर एका युनिट सेलमुळे. हे जे काही युनिट सेलचं क्युबिक स्ट्रक्चर दिसतंय ह्याच्यामुळे तुमचे लॅटाइस तयार होते. तर अशा अनेक युनिट सेल जर एकत्र आल्या तर काय तयार होतो, तुमचा क्रिस्टल लॅटाइस. मग आता हा लॅटाइसचा जो काही शेप आहे तो कशावरती डिपेंड असतोय तर युनिट सेलवरती. युनिट सेलचा शेप कशावरती डिपेंड असतोय तर एज लेंथ. काय, ही जी काही लेंथ आहे त्याची जी काही लांबी आहे त्याच्यावरती डिपेंड असतोय. आणि बॉन्ड अँगल वरती डिपेंड असते. दिस एज लेंथ्स आर डिनोटेड बाय ABC. आणि बॉन्ड अँगल्स आर डिनोटेड बाय अल्फा, बीटा अँड गॅमा. दीज आर नोन ॲज क्रिस्टल लॅटाइस किंवा स्पेस लॅटाइस. आता पुढचा जो पॉइंट आहे तुमचा युनिट सेल. काय, युनिट सेल. आता युनिट सेल कुणाला म्हणायचं आपल्याला ऍक्च्युली बघायचं या सगळ्या पॉइंट मधनं, काय शेप अँड जिओमेट्री ऑफ द क्रिस्टल. हे जे काय सॉलिड क्रिस्टल आहेत, सॉलिड क्रिस्टलचे एकूण किती प्रकारचे शेप्स आहेत आणि ते कशामध्ये डिवाइड झालेले आहेत हे बघायचं आपल्याला. मग त्याच्यासाठी आपल्याला लागत होतं क्रिस्टल स्ट्रक्चर. त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर बेसिकली डिपेंड अपॉन क्रिस्टल लॅटाइस किंवा त्याला स्पेस लॅटाइस म्हटलं जातं. आणि बेसिस कशावरती डिपेंड असते, क्रिस्टल लॅटाइस आणि बेसिस वरती डिपेंड असते. आणि दिस क्रिस्टल लॅटाइस डिपेंड अपॉन दी युनिट सेल. एका क्रिस्टलचा जर शेप ठरवायचा असेल तर युनिट सेल वरती डिपेंड असते.
आणि these unit cells are denoted by this structure. मग आता युनिट सेल किंवा स्पेस लॅटाइस ऑफ क्रिस्टल इज built up of three-dimensional structure of the crystal. The smallest repeating structural unit of crystalline solid is called as unit cell. काय स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. मी सांगितलं हे जे काय आपण अरेंजमेंट करतोय पार्टिकल्सची या पद्धतीने जर केली, आपण एका डब्यामध्ये लाडू भरतो हे कन्सिडर करायचं. हा जो काही तुमचा डबा आहे त्याच्यामध्ये लाडू भरत असताना कसे भरले, आपण अगोदर बेसला ठेवून दिले, त्याच्यानंतर त्याच्यावरती दोघांमध्ये एक पुन्हा असा काय पुन्हा दोघांमध्ये एक, ह्या पद्धतीने जी काही पॅकिंग अरेंजमेंट आहे ती कशी करतो आपण, ऑर्डरली अरेंजमेंट, एका सिक्वेन्स मध्ये काय दे आर अरेंज्ड इन रेग्युलर मॅनर किंवा ऑर्डरली मॅनर, का तर जास्तीत जास्त बसावेत म्हणून. ही जी काही डब्यामधली पार्टिकल्सची पॅकिंग आहे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची, ती जास्तीत जास्त बसावे म्हणून आपण कसे सिक्वेन्शियली ऍड करत असते किंवा ऑर्डरली किंवा त्याला काय म्हटलं जातं रेग्युलरली. पण आता ऍक्च्युअली ह्या पार्टिकल्स कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सचं जर क्रिस्टल स्ट्रक्चर बघायचं असेल तर ते क्रिस्टल स्ट्रक्चर कशाला म्हणलं जातं, दी three-dimensional orderly arrangement of constituent particle in the crystal is called as crystalline structure. मग आता हे जे काही क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे विच इज ऑन द बेसिस ऑफ स्पेस लॅटाइस किंवा क्रिस्टल लॅटाइस अँड बेसिस. मग आता क्रिस्टल लॅटाइस कुणाला म्हणलं जातं, दी three-dimensional orderly arrangement of particle at that point is called as space lattice किंवा crystal lattice. and this space lattice depend upon the unit cell. आता ह्या पद्धतीने जर तुमची पॅकिंग असेल, पार्टिकलचा जर शेप ठरवायचा असेल तर आपण काय करतो, ह्या पॅकिंग प्रमाणे जातोय. आता पॅकिंग प्रमाणे जात असताना तुमची युनिट सेल कन्सिडर केली तर ती कशा पद्धतीची असते, तर ह्या पद्धतीची. मग आता ही युनिट सेल, आता ह्याच्यामध्ये अनेक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल समाविष्ट झालेले आहेत. मग प्रत्येक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सच्या बाबतीत जर बघितलं तर अशा पद्धतीने याची थ्री-डायमेन्शनल अरेंजमेंट असते. मग प्रत्येकाच्या बाबतीत अशा अनेक युनिट सेल एकत्र येते, त्या काय अनेक युनिट सेल एकत्र येते आणि त्या क्रिस्टलचा शेप ठरत असतोय. आणि दीज आर नोन ॲज काय म्हणलं जातं, दी स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. हे क्रिस्टलाइन सॉलिड मधलं पुन्हा पुन्हा येणारं जे काय रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट आहे ह्याला काय म्हणलं जातं, तर crystalline unit cell. The three dimensions of unit cell along the axis denoted by symbol. आता जर ह्याचे थ्री डायमेन्शन्स बघितले, काय युनिट सेल म्हणजे काय, दी स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिट ऑफ क्रिस्टल इज कॉल्ड ॲज युनिट सेल. मी कशा पद्धतीने डिनोट केली जाते, तर हे क्युबिक स्ट्रक्चर असते बघा. आपण ड्रॉ करत असताना कसं करतोय बघा, तुम्ही सर्वांनी व्हाईट बोर्ड कर, ह्या पद्धतीने युनिट सेल ड्रॉ करतोय आणि हे पुन्हा पुन्हा क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये रिपीट होत असते म्हणून याला काय म्हणलं, युनिट सेल. काय नाव दिलं आपण ह्याला, युनिट सेल. दी स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ crystalline solid is called as unit cell, and this unit cell repeated in space in all directions from crystalline solid along the axis denoted by symbol A, B and C, that is alpha, beta and gamma. This angle between three axes. आता जर कन्सिडर केलं ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ह्यांची जे काही ऍक्सिस प्रमाणे जर बघितलं थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये, हे जे अंतर असतंय ह्याला आपण ए म्हणूया, हे अंतर असते ते काय बी, आणि हे जे अंतर असते मी डार्क केलेलं आहे बघा हे सी. ऍक्सिस प्रमाणे जर अंतर बघितलं प्रत्येक कॉर्नरचं, 3D स्ट्रक्चर बघतोय आपण, 3D मध्ये हे अंतर असतं ए, हे असते बी, हे असते सी. मग ह्याच्या समोरची बाजू बीच असणार आहे, ह्याच्या समोरची बाजू ए असेल, ह्याच्या समोरची बाजू काय असणार आहे, सी असणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं. मग आता थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर प्रमाणे जर बघितलं अलोंग द ऍक्सिस द लेंथ इज डिनोटेड बाय ए बी सी and the angle between three axes is represented by alpha, beta and gamma. काय angle between the three axes is represented by alpha, beta and gamma. जर का सपोज बघितलं आपण हा जो अँगल आहे, काय हा जो अँगल आहे, हा अँगल काय म्हणले ह्याला आपण अल्फा, काय हा अल्फा. ह्याच्या शेजारचा जो अँगल आहे ह्याला आपण नाव देऊया बीटा,
आणि हा जो असतोय तो काय असणार आहे, गॅमा. ह्या युनिट सेल मध्ये जे असणारे अँगल आहेत ह्याला मी नाव दिलं अल्फा, हा झाला बीटा, आणि इथं असतोय तो कोण असतोय, गॅमा. काय ह्या ज्या एजेस आहेत ह्या एजेसची लेंथ कशी डिनोट केली जाते तर ए बी सी, आणि याच्यामध्ये अँगल जे असते दी अँगल बिटवीन 3 ऍक्सिस, ह्या तिन्ही ऍक्सिस मधले जे काय ऍक्सिस असतील एक्स वाय झेड, त्या ऍक्सिस मधले जे अँगल असते ते कशाने डिनोट केले जाते तर अल्फा, बीटा आणि गॅमानं. आणि सिंगल स्ट्रक्चर असतं याला काय म्हणलं जातं तर युनिट सेल. दी स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज नोन ॲज युनिट सेल. हा युनिट सेल काय असतो, या क्रिस्टलाइन सॉलिड मधला एक सिंगल क्रिस्टल, आणि त्याला नाव काय दिलं आपण, युनिट सेल. दी स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड ॲज युनिट सेल. आता दिस युनिट सेल क्लासिफाईड इनटू फॉलोइंग 2 क्लासेस. आता पहिले जर 2 बघितले, दिस युनिट सेल, लक्षात येते का बघा सगळ्यांच्या युनिट सेल म्हणजे काय, समजलंय का सगळ्यांना, युनिट सेल म्हणजे समजतंय. दी स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज नोन ॲज युनिट सेल. लक्षात येतं, ही जी काय पॅकिंग अरेंजमेंट आहे ह्या पॅकिंग अरेंजमेंट प्रमाणे जर बघितलं तर एक युनिट सेल आपण त्या क्रिस्टलाइन सॉलिड मधली कन्सिडर केली, आणि त्या युनिट सेलची जी काय अरेंजमेंट आहे रिपीटिंग युनिट मध्ये क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये त्याला काय म्हणलं जातं आपण, युनिट सेल. आणि दीज युनिट सेल्स आर मेन ऑफ 2 टाइप्स. काय, युनिट सेल आर ऑफ 2 टाइप्स. पहिली सेल आहे कोणती, प्रिमिटिव्ह. काय, पहिली सेल जी आहे ती कोणती, प्रिमिटिव्ह, किंवा त्याला काय म्हणलं जातं, सिंपल युनिट सेल. काय, सिंपल युनिट सेल, प्रिमिटिव्ह युनिट सेल किंवा तुमची सिंपल युनिट सेल, प्रिमिटिव्ह युनिट सेल किंवा सिंपल युनिट सेल. आणि दुसरी आहे तुमची सेंटर्ड युनिट सेल. काय, दुसरी जी आहे ती कोणती, सेंटर्ड युनिट सेल. काय, सेंटर्ड युनिट सेल. पुन्हा या सेंटर्ड युनिट सेलचे 3 प्रकार पडते. त्याच्यामध्ये बॉडी सेंटर्ड, बॉडी सेंटर्ड, दुसरा आहे फेस सेंटर्ड, दुसरा आहे फेस सेंटर्ड, आणि तिसरा आहे बेस सेंटर्ड. काय, बॉडी सेंटर्ड, दुसरा आहे फेस सेंटर्ड, तिसरा आहे बेस सेंटर्ड. बघा लक्षात येते का सर्वांच्या. These unit cells are classified into 2 classes. एक प्रिमिटिव्ह युनिट सेल आणि दुसरी आहे सेंटर्ड युनिट सेल. पुन्हा या सेंटर्ड, प्रिमिटिव्ह म्हणजे काय, सिंपल साधी युनिट सेल. साधी जी काय तुमची 3 डायमेन्शनल युनिट सेल आहे त्याला काय म्हणलं जातं तर प्रिमिटिव्ह युनिट सेल किंवा सिंपल युनिट सेल. आता दुसरी जी आहे सेंटर्ड युनिट सेल, these are classified into following 3 classes. बॉडी सेंटर्ड युनिट सेल, फेस सेंटर्ड युनिट सेल, आणि तिसरं बेस सेंटर्ड युनिट सेल. बघा लक्षात येते का सगळ्यांच्या, जे चाललंय ते समजतंय का बघा. आपलं चालू आहे ते क्रिस्टल स्ट्रक्चर, आणि त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये बघितलं आपण दी 3 डायमेन्शनल ऑर्डर्ड अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल लाईक ॲटम, आयन, मोलेक्युल्स इज कॉल्ड ॲज क्रिस्टल स्ट्रक्चर. आणि दी क्रिस्टल स्ट्रक्चर बेस्ड ऑन स्पेस लॅटाइस किंवा क्रिस्टल लॅटाइस, आणि दी क्रिस्टल लॅटाइस इज नोन ॲज काय म्हणलं जातं, दी ऑर्डरली 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ पार्टिकल ऑफ दॅट पॉइंट इज नोन ॲज क्रिस्टल लॅटाइस किंवा स्पेस लॅटाइस. आणि these are on the basis of unit cell, and unit cells are basically on the basis of edge length, that is ABC. It is denoted by ABC, and तुमचा angle between the axis like अल्फा, बीटा and गॅमा. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना, समजतंय का काय चाललंय ते. सर्वांना समजतंय का, स्वप्नाली, सिपा, चैतन्य, इंद्रजीत, समजतंय का सगळ्यांना.
क्रिस्टल स्ट्रक्चर हे खरं महत्वाचं आहे बघा. इथून खरी आपली टॉपिकची सुरुवात होतीये. इंटरेस्टिंग पार्ट आहे. आता पुढे बघतोय आपण. पुढचा जो पार्ट आहे तो कोणता? युनिट सेलचे 4 प्रकार बघायचे आहेत बघा. आता युनिट सेलचे 4 प्रकार बघत असताना त्यातले पहिले मेन 2 आहेत. मेन कोणते 2? तर मी सांगितलं सिंपल सेल. सिंपल किंवा त्याला दुसरं नाव काय असतंय? प्रिमिटिव्ह युनिट सेल. काय? प्रिमिटिव्ह युनिट सेल. आता दुसरा जो प्रकार आहे तो कोणता असतोय? सेंटर्ड युनिट सेल. त्याच्यामध्ये बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि बेस सेंटर्ड असे 3 प्रकार येतात. मग आता मूळचं आपल्याला काय बघायचं आहे? सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. कुणाला म्हणायचं? ही साधी जी युनिट सेल आहे. मी स्ट्रक्चर कसं काढते जरा बारकाईने लक्ष द्या. हे जे काही 2 स्क्वेअर आहेत ते काढत असताना ह्या पद्धतीने मी अरेंजमेंट करते बघा. आता जोडत असताना कसे फेसेस जोडते बघा. हे आपलं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर दाखवतंय. क्युबिक स्ट्रक्चर जे आहे. आता हे जे स्ट्रक्चर आहे याला काय म्हणलं जातं? सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. आता इन दीज प्रिमिटिव्ह किंवा सिंपल युनिट सेल, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट दी कॉर्नर. आता ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कोणते? तर ऍटम, आयन, मोलेक्युल्स. सिंगल एक युनिट सेल कन्सिडर करतोय आणि ह्या युनिट सेल मध्ये जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतील तर ते कुठं प्रेझेंट असते? तर प्रत्येक कॉर्नरला. These constituent particles are present at the corner. आता कॉर्नर जर काउंट केले तर एकूण कॉर्नर किती येतात बघा ह्या 3D स्ट्रक्चर मध्ये. हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर जर बघितलं तर ह्या 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये एकूण कॉर्नर पार्टिकल किती येतात? तर 8. These are present at these constituent particles like atom, ion, molecules are present at the corner. But at every corner, when in simple किंवा primitive unit cell, there is 8 corner and 8 constant particles are present at these corners. आता प्रत्येक कॉर्नरला काय असतोय? तर हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स प्रेझेंट असतोय. लक्षात येते सगळ्यांच्या? इन दिस सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट एव्हरी कॉर्नर. प्रत्येक कॉर्नरला काय असते? कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हा प्रेझेंट असतो. याला काय म्हणलं जातं? सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल किंवा सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. हे जे काय एससी आहे सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. आता दुसरं बघतोय आपण कोणतं? सेंटर्ड युनिट सेल. काय? सेंटर्ड युनिट सेल. आता सेंटर्ड युनिट सेल मध्ये जर बघितलं, काय सेंटर्ड युनिट सेल मध्ये जर बघितलं तर पहिला प्रकार आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. काय? बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड युनिट सेल कुणाला म्हणलं जातं? पुन्हा आपण क्युबिक स्ट्रक्चर काढतोय बघा 3 डायमेन्शनल युनिट सेलचं. ह्या पद्धतीनं काढलं. आता याच्यामध्ये जर बघितलं तर बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये जर बघितलं तर काय? इन दिस टाइप ऑफ युनिट सेल, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट सेंटर ऑफ बॉडी. आता इथं नेहमीप्रमाणे हे कॉर्नरला असणारे असतेच. 8 कॉर्नर आहेत तर 8 कॉर्नरला 8 पार्टिकल आहेत आणि राहिलेला जो पार्टिकल आहे तो कुठं असतोय? विच इज प्रेझेंट ऍट दी सेंटर ऑफ दी बॉडी. which is the present at the center of the body. In these body centered unit cell, constituent particles are present in the center of the body. आता ही बॉडी कन्सिडर करूया आपण. ही जी काय आहे ह्याला बॉडी कन्सिडर करतोय, which gives 3 dimensional structure of unit cell. And in these body centered unit cell, constituent particles are present at the center of body. बरोबर मी मध्यावरती डॉट दाखवलेला बघा काळ्या रंगाचा. आणि याच्यामध्ये जे काय ऍटम, आयन, मोलेक्युल्स आहेत ते कशावरती प्रेझेंट असते? तर ऍट दी सेंटर ऑफ दी बॉडी. म्हणून दिस इज नोन ऍज बॉडी सेंटर्ड युनिट सेल. दिस इज नोन ऍज बॉडी सेंटर्ड युनिट सेल इन ऍडिशन टू कॉर्नर पार्टिकल्स. आता नेक्स्टचा जो प्रकार आहे तो कोणता असतोय?
फेस सेंटर्ड युनिट सेल. नेक्स्ट जो प्रकार आहे तो असतोय कोणता? फेस सेंटर्ड युनिट सेल. आता फेस सेंटर्ड युनिट सेल जर बघितलं तर इन दिस टाइप ऑफ युनिट सेल FCC म्हणलं जाते याला. काय? फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आता याच्यामध्ये जर बघितलं तर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल मध्ये जर बघितलं ह्या पद्धतीने आपण युनिट सेलचं स्ट्रक्चर काढलं. आता याच्यामध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील, याच्यामध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतील लाईक ऍटम, आयन किंवा मोलिक्यूल which are present in the each faces of these corner particle. आता प्रत्येक फेसेस मध्ये ही एक बाजू झाली. फेस म्हणजे काय? इथं बाजू. आता या कॉर्नर पार्टिकल्सची काय झाली? ही एक फेस झाली. आता दुसरा पार्टिकल कॉन्स्टिट्युएंट इथं असणार आहे, तिसरा इथं आणि चौथा इथं. अशा 4 बाजू आहेत. 4 फेसेस वरती 4 पार्टिकल्स प्रेझेंट असतील. आतली एक बाजू असते अंतर्गत, तिथं 2 असतील पार्टिकल प्रेझेंट बघा. इन दिस फेस सेंटर्ड युनिट सेल किंवा फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट सेंटर ऑफ ईच फेसेस. जो आहे तो कुठं प्रेझेंट असतोय? तर प्रत्येक बाजूच्या सेंटरला. ही एक बाजू झाली, समजा ही दुसरी बाजू झाली तर इथं असेल, ही तिसरी बाजू झाली तर इथं असेल, ही चौथी बाजू झाली इथं असेल आणि आतल्या बाजूमध्ये 2 असतील प्रत्येक फेसेसला. फेस म्हणजे काय? आता इथं फेस, ही फेस म्हणजे काय? इथं प्रत्येक बाजूवरती असणार आहे प्रेझेंट. मग प्रत्येक बाजूच्या सेंटरला असणार आहे म्हणून याला काय म्हटलं जातं? सेंटर्ड युनिट सेल. म्हणजे युनिट सेलचे 2 प्रकार आहेत, एक सिंपल युनिट सेल आणि दुसरी सेंटर्ड युनिट सेल. सेंटर्ड युनिट सेल मध्ये पुन्हा 3 प्रकार पडते, एक बॉडी सेंटर्ड, दुसरा फेस सेंटर्ड आणि तिसरा काय झाला? बेस सेंटर्ड. आता जर बघितलं प्रत्येक बाजूच्या ह्या बाजूला जर गेलं तर इथे एक युनिट सेल मध्ये तुमचा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंट असेल. ह्या फेसला एक असणार आहे, ही जर चौथी तिसरी फेस, ही चौथी फेस घेतली, अशा 4ही फेसेस वरती काय असणार आहे? एक एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स प्रेझेंट असणार आहे. आणि त्यातला जो चौथा प्रकार आहे तो कोणता असणार आहे? तर बेस सेंटर्ड युनिट सेल. काय? सेंटर्ड मधला तिसरा आणि एकूण तुमच्या युनिट सेल ज्या आहेत त्याच्यामधला काय झाला? हा चौथा प्रकार. काय? बेस सेंटर्ड युनिट सेल. आता बेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये जर बघितलं, पुन्हा नेहमीप्रमाणे तुम्ही सेल काढून घेतली युनिट सेल. आता याच्यामध्ये बेस जे आहेत एक तर वरचा बेस असेल किंवा खालचा बेस असेल. काय? तुम्ही जर युनिट सेल या पद्धतीने ड्रॉ केली, या युनिट सेल मध्ये जर बघितलं, या युनिट सेलला 2 बेस असतील, एक तर वरच्या बाजूचा किंवा खालच्या बाजूचा. मग इन दिस टाइप ऑफ युनिट सेल constituent particles are at the center of any two of its opposite faces. कोणत्या? ह्या तर 2 बाजूला असेल किंवा उभ्या आडव्या 2 बाजूला असेल किंवा आडव्या दोन्ही बाजूला असेल. कोणत्याही दोन्ही बाजूच्या सेंटर वरती काय असणार आहे? तो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंट असणार आहे. मग आता इथं जर बघितलं तुम्ही तर नेहमी प्रमाणे सिंपल मधले हे जे काय 8 आहेत, काही सिंपल मधले जे 8 आहेत जसे आहेत तसे असणार आहेत. सिंपल मध्ये कॉर्नर पार्टिकल 8 जे आहेत 8ही बाजूला जसे आहेत तसे असणार आहेत. पण एक्स्ट्रा ऍडिशन कोण असतोय? तर हा बेस सेंटर्ड. सगळ्यांमध्येच असं आहे, हा बेस सेंटर्ड जो आहे, ही साधी आपण क्युबिक सेल काढली. ह्या क्युबिक सेल मध्ये जर बघितलं तर 4 फेसेस येतात बघा. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे युनिट सेलचं. आता मूळचे 8 पार्टिकल पहिले जसे होते तसे 1 2 3, त्याच्यानंतर 4 5 6 7 आणि 8, हे मूळचे 8 कॉर्नरला 8 असणार आहे. आता बेस सेंटर्ड युनिट सेल म्हणजे इन दिस टाइप ऑफ युनिट सेल constituent particles are at the center of any two side with opposite faces in addition to the corner particle. कॉर्नर पेक्षा ऍडिशन 2 पार्टिकल आहेत. मग कोणत्याही 2 बाजूला असतील, एक वरच्या असतील खालच्या असतील किंवा या साईडच्या दोघांना असतील, कुठेही कोणत्याही 2 बाजूला असतील पण अपोजिट फेसेसला. आणि दे आर प्रेझेंट ऍट दी सेंटर ऑफ दी कॉर्नर पार्टिकल. हे कुठं असणार आहेत? ते बरोबर सेंटरला. इथे एक सेंटरला असेल आणि खालच्या बाजूला. आपल्याला सोयीसाठी आपण ह्या पद्धतीने दाखवतोय. मग यांना काय म्हणलं जातं? तर बेस सेंटर्ड युनिट सेल.
काय म्हणलं जातं चौथा युनिट सेलचा प्रकार तर बेस सेंटर्ड युनिट सेल. मग लक्षात येते का बघा, हा झाला बेस सेंटर्ड. कोणत्याही बेसला असेल, मग खालच्या बाजूच्या असेल किंवा वरच्या बाजूच्या असेल किंवा आडव्या, इथं पण असं असू शकते, कोणत्याही बाजूच चालतंय. इन दिस टाइप ऑफ युनिट सेल कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर ॲट दी सेंटर ऑफ एनी टू opposite faces in addition to the corner particle is known as base centered unit cell. फेस सेंटर्ड मध्ये ज्या काही चारी बाजू आहेत त्या चारी बाजूला आणि मधल्या बाजूला दोन असते, त्याला काय म्हटलं जातं फेस सेंटर्ड युनिट सेल. इन दिस टाइप ऑफ युनिट सेल constituent particles are at the center of each faces in addition to the corner particle. इथं सुद्धा मूळचे कॉर्नर पार्टिकल 8 जसे आहेत तसे आहेत बघा, एक्स्ट्रा ऍडिशनल प्रत्येक फेसेसला काय एक एक आणि सेंटरला मात्र 2. ह्याला काय म्हटलं जातं फेस सेंटर्ड पार्टिकल. दुसरा जो बघितलेला आपण तो कोणता होता तर बॉडी सेंटर्ड. आता याच्यामध्ये प्रत्येक बॉडीच्या सेंटरला जो असतोय ऍडिशनल टू द कॉर्नर पार्टिकल. बॉडी सेंटर्ड मध्ये जर बघितलं ह्या पद्धतीचं क्रिस्टल तुमचं युनिट सेल स्ट्रक्चर होतं क्रिस्टलचं, आणि इथं प्रत्येकाच्या 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स आहेतच, पण मध्ये जो बॉडीच्या सेंटरला असतो त्याला काय म्हणलं जातं बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, दॅट इज BCC. आणि तुमची सिंपल क्युबिक युनिट सेल ह्या पद्धतीची असते. साधी जी काही तुमची युनिट सेल आहे ही या पद्धतीने असते, ह्याला काय म्हणलं जातं सिंपल क्युबिक युनिट सेल. ही या पद्धतीने असते, ह्याच्यामध्ये 8 पार्टिकल 8 कॉर्नरला असतात फक्त, बाकी सगळे ऍज इट इज. ह्याला काय म्हणलं जातं सिंपल क्युबिक युनिट सेल. काय सिंपल क्युबिक युनिट सेल, दॅट इज SC युनिट सेल. बघा लक्षात येते का सगळ्यांच्या युनिट सेल आणि युनिट सेलचे प्रकार समजतात का सगळ्यांना? बघा आपण सुरुवातीला बघितलं क्रिस्टल स्ट्रक्चर, समजले का सगळ्यांना? दी 3-dimensional orderly arrangement of constituent particle is called as crystal structure. आपण जे सॉलिड बघितले, सॉलिडचे प्रकार आयनिक सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड, मोलेक्युलर सॉलिड, मेटॅलिक सॉलिड, ह्या सगळ्या सॉलिड पार्टिकलना आपल्याला आता शेप द्यायचे आहेत बघा. एक विशिष्ट प्रकारचा भौमितिक आकार असतोय, मग तो क्युबिक आहे, ऑक्टाहायड्रल आहे, टेट्राहायड्रल आहे का ट्रायगोनल आहे, हे युनिट सेल वरनं ठरतं. आणि युनिट सेल कशावरनं ठरवते ही तर पॅकिंग इफिशियन्सी जी असते त्याच्यामध्ये जेवढे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स किंवा जी काही पार्टिकल्सची अरेंजमेंट असते त्या अरेंजमेंट वरती डिपेंड असते, ऑर्डरली अरेंजमेंट वरती. आणि मग तुमचं जे काही क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे ते कशावरती डिपेंड असते क्रिस्टल लॅटाइस. दी 3-dimensional orderly arrangement of constituent particles of that point is called as क्रिस्टल लॅटाइस किंवा स्पेस लॅटाइस. आणि पुन्हा याच्या हे क्रिस्टल लॅटाइस कुणावरती डिपेंड असते एका युनिट सेलवरती. एका युनिट सेल म्हणजे एक युनिट म्हणतो आपण, अगदी भात शिजायला घातलाय आणि भातातलं एक शीत काढून बघतोय आपण त्याचं तो भात शिजलाय का नाही चेक करायसाठी भातातलं एक भाताचं शीत उचलतो ना आपण, त्याच्यावरनं काय बघतो भात शिजलाय का नाही. त्या पद्धतीनं एक युनिट सेल बाजूला काढली आपण. काही जी काय लहान युनिट सेल आहे विच गिव्स दी शेप अँड जिओमेट्री ऑफ दी सॉलिड. आता या युनिट सेल वरती डिपेंड असते, पण हे युनिटचं स्ट्रक्चर कसं आहे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. आता 3 डायमेन्शनलचा अर्थ कळतोय बऱ्याच ठिकाणी बघा, आपलं जर घराचं बांधकाम चालू असलेलं कुठं बघितलं असेल तुम्ही तर त्याची 3D दिली जाते अगोदर, आराखडा म्हणलं जातं. काय आराखडा? पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्या खोलीचा आकार ठरला जातो बघा. हे जे काही खोलीचं स्क्वेअर प्लेनर स्ट्रक्चर असते ते कसं कशावरून ठरवलं जातं तर पायथागोरसच्या आधारे. त्या पद्धतीने ही 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर एका क्रिस्टल स्ट्रक्चरचा शेप ठरवतोय, त्याला काय नाव दिलं आपण युनिट सेल. दी स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज नोन ॲज युनिट सेल. मग ह्या युनिट सेलचे एकूण मूळ 2 प्रकार आहेत. एक सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणलं जातं, साधी असते युनिट सेल ही, ह्याच्या 8 कॉर्नरला पार्टिकल्स प्रेझेंट असतात. मग ते पार्टिकल कोणते तर ऍटम, आयन आणि मोलेक्युल्स. आणि जर बघितलं आपण तर दुसरं कोणतं असतंय सेंटर्ड युनिट सेल, दुसरा प्रकार असतोय. काय सेंटर्ड युनिट सेल? हे सेंटर्ड युनिट सेल मधला पहिला प्रकार आहे
बॉडी सेंटर्ड, दुसरा आहे फेस सेंटर्ड आणि तिसरा आहे बेस सेंटर्ड. आता बॉडी सेंटर्ड कुणाला म्हणलं जातं? ही युनिट सेल एक बॉडी कन्सिडर केली आपण, विच इज कन्सिडर्ड ॲज बॉडी. आणि इन दिस टाइप ऑफ युनिट सेल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट दी सेंटर ऑफ बॉडी इन ऍडिशन टू द कॉर्नर पार्टिकल. आता मूळचे 8 कॉर्नर पार्टिकल आहेत, पण सेंटरला एक ऍडिशनल जर तुम्ही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जर ऍड केला तर त्याला काय म्हणलं जातं? बॉडी सेंटर्ड युनिट सेल. नेक्स्ट युनिट सेल बघितलेली आपण कोणती? फेस सेंटर्ड युनिट सेल. इन दिस टाइप ऑफ सेल whose constituent particles are present at each faces at the किंवा ऍट दी सेंटर ऑफ इच फेसेस इन ऍडिशन टू द कॉर्नर पार्टिकल. प्रत्येकामध्ये कॉर्नर पार्टिकल आहेत, पण प्रत्येकाच्या फेसेसच्या सेंटरला, आता ही एक बाजू, ह्याला फेस म्हणलं, ही दुसरी बाजू, हे दुसरं फेस झालं, हे तिसरं फेस झालं, हे चौथं. कसंही स्ट्रक्चर घ्या, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये 4च बाजू असतात बघा, आणि त्या बाजूच्या मध्य भागाच्या सेंटरला तुमचे दोन फेसेस, मध्याचं जे फेस येत आहे त्याच्यामध्ये 2 कॉर्नर पार्टिकल असतात. आता तिसरी जी बघितलं आपण, काय बेस सेंटर्ड म्हणतोय. आता बेस सेंटर्ड मध्ये काय म्हणतोय? इन दिस टाइप ऑफ युनिट सेल constituent particles are at the center of base with opposite spin किंवा opposite direction. एकतर वरच्या खालच्या बाजूला असेल किंवा असा आडव्या बाजूला असेल. ह्या तर 2 बाजूला असतील किंवा ह्या तर कोणत्याही 2 बाजूला सेंटरला, पण अगदी कसं अपोजिट डायरेक्शनला असतील, त्याला काय म्हणलं जातं? बेस सेंटर्ड युनिट सेल. काय म्हणलं जातं? बेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आणि या सगळ्या ज्या काही युनिट सेल आहेत त्या कशा? क्युबिक आकाराच्या असतात. त्यांचा जो काही शेप असतोय तो कसा असतोय? क्युबिक. 3 डायमेन्शनल शेप कसा असतोय? तर क्युबिक. आपण पुढे बघणार आहे मग नेमकं सिंपल शेल मध्ये किती कॉर्नर पार्टिकल असतात, बॉडी सेंटर्ड मध्ये किती असतात, बेस सेंटर्ड मध्ये किती असतात आणि फेस सेंटर्ड मध्ये किती असते ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? युनिट सेल आणि युनिट सेलचे 4 प्रकार समजले का सगळ्यांना? स्वप्नाली, इंद्रजीत, सेकंड स्वप्नाली, सगळ्यांना समजले का बघा? जागृती, राजनंदिनी, चैतन्य, साक्षी, समजलंय ना सगळ्यांना बघा? प्रतीक, आज थांबूया आपण इथंच. राहिलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला बघूया.